या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, नंदिनी धावतच आपल्या आईजवळ जाते आणि आईला विचारत असते, आई, हे सर्व तुला माहीत होतं? नंदिनीची आई म्हणते, हो, मला माहिती होतं, पण मी ना एवढ्यातच काव्या म्हणते, आई सोड ना, नको तो विषय परत, सारखं सारखं कशाला जखमांवरती नखं मारायची. काव्याची आई म्हणते, जखमेवर खपली धरली असेल असं समजून मी आतापर्यंत तोंडातून ब्र सुद्धा काढला नाही, पण जर जखमा ओल्याच असतील तर आता तरी मला बोलू देत. शारदा म्हणते, हो, काव्याने मला सांगितलं होतं. लग्नानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा पार्थ, जीवा आणि आपल्या दोन्ही मुली जेव्हा आपल्याजवळ जेवायला आल्या होत्या ना, तेव्हाच मला काव्य आणि जीवाबद्दल कळलं होतं. हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. शारदाला घडून गेलेले काही क्षण आठवत असते. पुढे लग्नामध्ये शारदा नंदिनीला म्हणत असते, सासरचं सुद्धा असंच असतं, अति केलं तर गृहीत धरतात. नंदिनी म्हणते, हो, मग आपण करायचं काय? शारदा म्हणते, आपण स्वीकार करायचा. त्यानंतर शारदा नंदिनीला फोन करून विचारत असते, काव्या कशी आहे ग? मी तिला फोन केला पण तिने कट केला, काय झालं ग? नेहमीसारखा थैथयाट नाही ना केला तिने? हे सगळं नंदिनीच्या आईला आठवत असतं. नंदिनीची आई म्हणत असते, काव्यावर झालेला अन्याय बघून माझी काय अवस्था झाली होती ना, हे मी नाही सांगू शकतो. तू तेथे मांडवात नसताना आम्ही ज्या प्रकारे काव्याला लग्नासाठी उभं केलं ते आठवून मला स्वतःचीच लाज वाटायला लागली. यावर काव्याचे बाबा म्हणतात, शारदा, तू एकटीने उभं केलं होतं का लग्नासाठी हिला? मी सुद्धा पापाचा भागीदार होतो ना. तुला सगळं माहिती होतं तर मग तू मला आधी सगळं का नाही सांगितलं शारदा? यावर काव्याची आई म्हणते, कारण मला नंदिनीचं लग्न दुसऱ्यांदा मोडताना बघायचं नव्हतं आणि म्हणून मी काव्याला तडजोड करायला सांगितले. मी तिला सांगितलं की पार्थपासून डिवोर्स घेऊ नकोस. ती बिचारी तुम्हाला सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करत होती. अनेकदा तिने प्रयत्न केला, पण मीच इतकी कच खाल्ली ना की हॉस्पिटलाइज झाली आणि मग काव्याने तात्पुरती माघार घेतली. त्यानंतर आई नंदिनीला म्हणते, नंदिनी, जे काही घडलं ना त्यात तिचा काहीही दोष नाही आहे. तुला जर कोणाला दोष द्यायचाच असेल ना तर तो मला दे. वाटलं होतं झाकली मूठ 1.25 लाखाची असं समजून हे सत्य पातळात गाडून टाकावं, पण हे कटू सत्य राक्षसासारखं समोर येऊन माझ्या दोन्ही मुलींचा संसार गिळून टाकेल असं नव्हतं वाटलं ग. नंदिनी, तुझी गुन्हेगार काव्या नाही, मी आहे. त्यानंतर आईला चक्कर येत असते. काव्या धावतच जाऊन आईला पकडते आणि म्हणते, ए आई, तू रडू नकोस बरं आणि स्वतःला त्रास अजिबात करून घेऊ नकोस आणि तुझी तब्येत सुद्धा जपायला हवी ना. हे सगळं ऐकून आरुषी म्हणते, म्हणजे आई, तू या गोष्टीमुळे तेव्हा आजारी पडली होतीस? त्यानंतर काव्याचे बाबा सर्वांना म्हणतात, बरं, अजून काय काय लपवलंय तुम्ही सगळ्यांनी? यावर नंदिनी म्हणते, मला तर आता माझी माणसंच अनोळखी वाटू लागली आहेत, किंवा मग असं असेल की मीच तेवढी लायक नसेल की माझी माणसं त्यांचं मन माझ्यासमोर मोकळं करू शकतील. यावर आई म्हणते, नंदिनी, असं नाही आहे ग, पण त्यावेळी मी अशा पेचात अडकले होते की मला काही समजतच नव्हतं. तुझ्यावर अन्याय व्हायला नको म्हणून मी काव्यावर तडजोडीचं ओझं टाकलं. नंदिनी म्हणते, पण शेवटी काय झालं आई? या ओझ्याखाली दबून शेवटी विश्वास मेला, नाती संपली, लग्न मोडली. यावर काव्या म्हणते, ताई, नाही, असं काहीही झालेलं नाही आहे. अगं, अजूनही पार्थचं माझ्यावर आणि जन्मेजयचं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. हे बघ ताई, मान्य आहे मी ही गोष्ट लपवली, पण पण सगळं चांगलं चाललं होतं ग आपलं, सगळ्यांच्या भल्यासाठी ही गोष्ट लपवली. त्यानंतर नंदिनीचे बाबा म्हणतात, तू आणि जीवाने जी काही लपवाछपवी केली आहे ना, त्यामुळेच हे सगळं घडलंय. त्यानंतर काव्याची आई काव्याच्या बाबांशी बोलायला जात असते, परंतु काव्याचे बाबा म्हणतात, शारदा, तुझ्याशी तर बोलायची माझी इच्छाही नाही आहे आणि काव्याबद्दल काय बोलू मी? काव्या माझ्या नजरेतून उतरली आहेस तू आणि जीवा माझ्यासाठी मेला आहे. कोणी कितीही गळे काढा, तुम्ही सगळ्यांनी माझ्या नंदिनीचा विश्वासघात केलाय तुम्ही सगळ्यांनी, असं म्हणून बाबा तेथून निघून जातात. दुसरीकडे जीवा आपल्या रूममध्ये येतो. रूममध्ये येऊन तो आपल्या बेडवर बसतो आणि त्या बेडवर हात फिरवत असतो. त्यानंतर जीवाला नंदिनी बरोबरचे काही क्षण आठवत असतात. त्यानंतर जीवा उठून आरशासमोर उभा राहतो. आरशासमोर उभा राहिल्यानंतर जीवाला नंदिनी बरोबरचे काही क्षण आठवत असतात, जेव्हा नंदिनी जीवाच्या केसांना तेल लावून देत असते.
त्यानंतर जीवा ती फुटलेली फोटो फ्रेम घेऊन पुन्हा जोडायला बघत असतो. तेव्हा सुद्धा जीवाला नंदिनीने ती फोटो फ्रेम खाली फेकलेली असते हे सगळं आठवत असतं. पुढे नंदिनीची एक एक आठवण जीवाच्या डोळ्यासमोरून जात असते. दुसरीकडे नंदिनीची सुद्धा सेम अवस्था झालेली असते. नंदिनी घरी येते आणि आपल्या कपड्यांची बॅग खोलते. कपड्यांची बॅग खोलल्यानंतर नंदिनीला जीवाबरोबरचे काही क्षण आठवत असतात. नंदिनी एक साडी बाहेर काढते. त्यानंतर नंदिनीला आठवतं की जीवा ती साडी तिच्या हातामध्ये देतो आणि म्हणतो, ए चकाचक बाई, ही किती सुंदर साडी आहे ना, बघ. हे नंदिनीला आठवत असतं. नंदिनी लगेचच ती साडी बॅगमध्ये टाकते आणि बॅग बंद करून घेते आणि ती बॅग नेऊन एका बाजूला ठेवते. त्यानंतर नंदिनी बेडवर बसते. बेडवर बसल्यानंतर नंदिनीला जीवाबरोबरचे काही क्षण आठवत असतात. पुढे नंदिनी आपल्या हातातील सर्व बांगड्या काढते आणि बाजूला फेकते. त्यानंतर ती दुसऱ्या हातामधील घड्याळ सुद्धा काढून फेकत असते. एवढ्यातच नंदिनीला आठवतं की ते घड्याळ म्हणजे कपल वॉच असतं. हे सर्व आठवत असतानाच नंदिनीचे बाबा नंदिनीच्या रूममध्ये येतात. बाबांना बघून नंदिनीला खूप रडायला येतं. नंदिनी लगेच बाबांना जाऊन घट्ट मिठी मारते. बाबांना घट्ट मिठी मारून नंदिनी खूप रडत असते. दुसरीकडे पार्थ सुद्धा आपल्या रूममध्ये आलेला असतो. पार्थ रूममध्ये येऊन तेथील एक उशी घेऊन बाहेर निघून जातो आणि बाहेर जाऊन तो सोफ्यावर झोपतो. पार्थ झोपायचा प्रयत्न करत असतो, परंतु पार्थला झोप येत नसते. पार्थला सुद्धा काव्याबरोबरचे काही क्षण आठवत असतात. त्यानंतर पार्थ उठून बसतो. दुसरीकडे काव्या सुद्धा खूप रडत असते. काव्याला सुद्धा पार्थ बरोबरचे काही क्षण आठवत असतात. पार्थ पुन्हा पुन्हा झोपायचा प्रयत्न करत असतो, परंतु पुन्हा पुन्हा त्याला काव्याबरोबरचे क्षण आठवत असतात. त्यामुळे पार्थला झोप येत नसते. काव्या सुद्धा खूप रडत असते आणि ती आपल्या डोक्याला हात लावून बसलेली असते. एवढ्यातच काव्याची आई काव्याजवळ येते. आईला बघून काव्या आपल्या आईला घट्ट मिठी मारते. दुसरीकडे मानिनी सुद्धा पार्थकडे आलेली असते. मानिनी सुद्धा पार्थला सावरण्याचा प्रयत्न करत असते. मानिनीला बघून पार्थ पुन्हा आपल्या रूममध्ये येऊन झोपतो. पार्थला काव्याचे शब्द आठवू लागतात, आजपासून आपण रूम पार्टनर्स. त्यानंतर पार्थला रिक्षामधील काही क्षण आठवत असतात. इकडे काव्याला सुद्धा पार्थ बरोबर घालवलेले प्रेमाचे क्षण आठवत असतात. एवढ्यातच रात्रीचे 11 वाजलेले असतात. काव्याच्या हे लक्षात येतं. काव्या लगेच आपली विश बोलते. दुसरीकडे वसू आत्या आणि रम्या मात्र खूप खुश असतात. दोघींनाही खूपच आनंद झालेला असतो. वसू आत्या रम्याला म्हणत असते, खरंच रम्या, खरंच जिंकलो आपण. आता ना आपले दुःखाचे दिवस संपले आणि तेही कायमचे. पण या लोकांचा त्रास अजून संपलेला नाहीये. ह्यांना अजून खूप हाल भोगायचे आहेत. नाही म्हणजे आजची रात्र रडून रडून झोपले असतील खरं तर, पण उद्याची सकाळ या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये अजून एक वादळ घेऊन येणार आहे. रम्या म्हणत असते, म्हणजे तू आता आणखीन काय केलंय साई? आत्या म्हणते, का सस्पेन्स आवडत नाहीत का तुला? यावर रम्या म्हणते, अच्छा, आता तू माझीच वाक्य मलाच ऐकवून दाखवणार आहेस का? वसू आत्या म्हणते, मग काय करणार? मग ही अशी वाक्य बोलून तू मला त्रास देतेस. रम्या म्हणते, सांग ना, अजून काय केलंयस तू? त्यांच्या आयुष्यात अजून वादळ येणार आहे. त्यानंतर वसू आत्या म्हणते, ऐका सांगते, उद्या सकाळी मोहिते आणि देशमुख या दोघांच्या दारामध्ये खूप मोठं वादळ येणार आहे. असं वादळ जे काही केल्या ही लोक अडवूच शकणार नाहीत. असं म्हणून वसू आत्या हसत असते. रम्या म्हणत असते, आत्ता आत्ता कुठे त्या चौघांमध्ये प्रेम बहरत होतं. काय केलंस ग तू? मला त्यांना होणारा त्रास आता बघवत नव्हता, सहन होत नव्हता. ताटातूट केली ग तू त्यांची. फार वाईट आहेस तू खूप. असं म्हणून रम्या नाटक करत असते. दुसऱ्या दिवशी सकाळी पिहू मोबाईल बघत बसलेली असते. मानिनी पिहू जवळ येते आणि म्हणते, पिहू, अगं तुझी बॅग राहिली. तू उगाच मोबाईलमध्ये बसू नको बरं. जा, ट्युशनची वेळ झाली आहे ना. असं म्हणून मानिनी जात असते. एवढ्यातच वरून जीवा खाली येतो. जीवा म्हणतो, आई, मला जरा चहा देतेस का प्लीज? यावर मानिनी म्हणते, हो देते. मानिनी विचारत असते, झोप लागली का जरा तरी? जीवा हो असं म्हणतो. त्यानंतर मानिनी जीवाच्या डोक्याला हात लावते. मानिनी म्हणत असते, तुझं अंग गरम आहे, तू डॉक्टरकडे जाऊन ये, मी येते तुझ्याबरोबर. अरे, पिहूला सुद्धा बरं वाटत नव्हतं, डॉक्टरकडे जाऊन आली ती. जीवा म्हणत असतो, नाही नाही, मी ठीक आहे. एवढ्यातच पिहू म्हणते, जीवा दादा, हे बघ, 16 डिसेंबरची रील व्हायरल झाली आहे. यावर जीवा म्हणतो, काय? त्यानंतर जीवा वाचत असतो, जीवाची मजा, एक लग्न करून त्याची झाली मजा, त्याच्या बायकोला सजा. जीवा वाचत असतो. एवढ्यातच
मानिनी जीवाच्या हातातून मोबाईल घेते आणि म्हणते, तू वाचू नकोस बरं. या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, सर्व मीडियावाले देशमुखांच्या घरी आलेले असतात आणि पार्थला म्हणत असतात, तुमच्या बायकोचं तुमच्या भावाबरोबर अफेअर होतं हे कळाल्यावर तुम्हाला कसं वाटलं? तुमचा भाऊ इतके दिवस तुमचा विश्वासघात करत होता. हे कळल्यानंतर सुद्धा तुम्ही दोघे एकाच छताखाली कसं राहताय? मोहित्यांच्या घरी सुद्धा इकडे काही बायका आलेल्या असतात. त्यातील एक बाई म्हणत असते, सभ्य समाजाच्या तोंडावर काळीमा फासणाऱ्या मुलीशी कशाला म्हणून बोलताय? हिच्या तोंडाला काळं फासा. असं म्हणून सगळ्या बायका काव्याच्या तोंडाला काळं फासायला जात असतात. इतक्यातच नंदिनी समोर येते आणि त्या बायकांना अडवते.